नमस्कार मित्रांनो, यूडॅश प्लस 2024-25 विद्यार्थी पोर्टलचा म्हणजे एसडीएमएस पोर्टलचा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, यूडॅश प्लस विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला सध्या अपार आयडी विद्यार्थ्यांची काढायची आहे, जनरेट करायची आहे आणि ते जनरेट करताना काही जणांना काही वेगवेगळ्या समस्या येत आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं हे असणार आहे की अपार आयडी आपल्याला जनरेट करताना ती अतिशय काळजीपूर्वक जनरेट करायची आहे, कारण तिथे आपल्याला चूक सुधारण्यासाठी आपल्याला संधी नाही आहे। त्यामुळे आपल्याला ते काळजीपूर्वक माहिती भरूनच ते अपार आयडी जनरेट करायचे आहे। बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले आहेत किंवा फोन आलेला आहे की सर, आमचं अपार आयडी जनरेट करताना विद्यार्थ्याचं नाव चुकलेला आहे किंवा पालकाचा आधार क्रमांक चुकलेला आहे किंवा काही गोष्टी चुकलेल्या आहेत, तर आता त्या परत दुरुस्त कशा करता येईल। तर मित्रांनो, सध्या तरी आपल्याला अपार आयडी जनरेट करताना यूडॅश प्लसवर चुका सुधारण्याची संधी नाही आहे, त्यामुळे आपल्याला सर्व काम हे काळजीपूर्वक करायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपार आयडी काढताना बऱ्याच जणांना जी समस्या येत आहे, तिथे नाव, आधार कार्डवरचं नाव आणि जे विद्यार्थ्याचं शालेय रेकॉर्डमध्ये नाव आहे ते मिसमॅच आहे असं तिथे दाखवत आहे आणि त्यामुळे अपार आयडी जनरेट होत नाही आहे। तर मित्रांनो, जर असा प्रॉब्लेम येत असेल, हा जो आपल्याला थंबनेलमध्ये जे आयकॉन दिसत आहे ते जर आपल्याला तशा पद्धतीचा मेसेज जर येत असेल, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे याचा लाईव्ह डेमो मी दाखवणार आहोत। माझ्याकडे एक विद्यार्थी आहे आणि त्याला सुद्धा अपार आयडी जनरेट करताना मला हीच समस्या येत आहे। तर ही समस्या आपण सोडवून नेमकी अपार आयडी कशी जनरेट करायची हे लाईव्ह मी आपल्याला माझ्या शाळेचंच एक उदाहरण दाखवणार आहे आणि त्यावरून आपल्याला ते सर्व गोष्टी लक्षात येणार आहे नेमकं आपल्याला काय करायचं आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी राज मेश्राम मराठीशाळा.com यूट्यूब चॅनलवर परत एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, यूडॅश प्लस एसडीएमएस पोर्टल 2024-25 चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। अपार आयडी काढताना जर आपल्याला ही समस्या येत असेल तर आपल्याला ती समस्या कशी सोडवायची आहे, 2 मिनिटांमध्ये ते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे। पण फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघायचा आहे, तरच आपलं हे सर्व काम होणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, यूडॅश प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर मी लॉग इन करून घेतलेला आहे। या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहे या पोर्टलचे, त्यामुळे आपल्याला हा संपूर्ण जो इंटरफेस आहे हा माहीत आहे। तर बघा, इथे मी अपार आयडीचं जे मॉड्यूल आहे, जे टॅब आहे त्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आणि इथे आपल्याला इयत्ता सिलेक्ट करायची आहे अगोदर आणि त्यानंतर ते विद्यार्थी तिथे आपल्याला दिसणार आहे। तर अपार आयडी कशी जनरेट करायची याचा ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेलाच आहे। तर बघा, मी आता इथे एक इयत्ता सिलेक्ट करून घेणार आहे आणि इथे आपल्याला एका विद्यार्थ्याचा अपार आयडी अगोदर मी जनरेट करणार आहे। तर जनरेट होते किंवा नाही होत किंवा काही समस्या येतात ते आपण बघणार आहोत। तर बघा, मी त्या विद्यार्थ्याला जनरेट करण्यासाठी, अपार आयडी जनरेट करण्यासाठी तिथे क्लिक केलेलं आहे आणि आता आपल्याला ही जी माहिती आहे, हा जो फॉर्म आहे संमतीपत्र पालकाचं, हे भरून घ्यावं लागणार आहे, आपल्यालाही माहित आहे। तर बघा, मी ते संमतीपत्र भरून घेणार आहे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं, तिथे आधार क्रमांक टाकणार आहे त्या पालकाचा आणि त्यानंतर इथे सबमिट आपण करणार आहोत। तर हा फॉर्म वगैरे कसा भरायचा याची सुद्धा माहिती आपण बघितलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये। याच्याशी संबंधित मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे किंवा बघितलेला आहे। जर आपल्यापैकी कोणी बघितलेलं नसेल तर खाली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे। तर बघा, खाली आपल्याला स्थळ टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर डेट टाकून घ्यायची आहे। ज्या दिवशी मित्रांनो आपण जनरेट करणार आहोत तीच डेट मी इथे टाकणार आहे। तर बघा, ती डेट मी टाकून घेतलेली आहे। खाली जे मुख्याध्यापकाचं आहे ते आपोआपच नाव वगैरे तिथे दिसणार आहे। सर्व माहिती आपल्याला चेक करून घ्यायची आणि त्यानंतर खाली सबमिटचं एक बटन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, अपार आयडी सक्सेसफुली जनरेटेड असं तिथे मेसेज आलेला आहे, म्हणजे या विद्यार्थ्याची अपार आयडी आता जनरेट झालेली आहे। तर या विद्यार्थ्याचं करताना मला काही समस्या नाही आली। बघा, 2 विद्यार्थी आहेत, 2 पैकी एका विद्यार्थ्याचं इथे जनरेट झालेलं आहे। आता दुसऱ्या विद्यार्थ्याचं मी जनरेट करणार आहे। तर बघा, त्यासाठी इथे या विद्यार्थ्याचं आपल्याला मित्रांनो इथे जे आधारची माहिती देणार आहे ते आपल्याला चेक करून घ्यायची आहे। नाव वगैरे सर्व बरोबर आहे की मिसमॅच आहे। तर बघा, इथे मिसमॅच असेल तर आपलं ते जे अपार आयडी आहे ते जनरेट होणार नाही। तर बघा, इथे थोडं मला नाव मिसमॅच दिसत आहे, तरी पण मी एकदा ही माहिती भरून, पालकाचं जे आधार कार्ड आहे ते भरून, संमतीपत्र भरून मी एकदा सबमिट करून बघणार आहे। तर ती माहिती मी आता इथे भरत आहे आणि त्यानंतर मी सबमिट करून बघणार आहे जनरेट होते की काही समस्या येते ते। तर बघा, आता जवळपास
माहिती भरून होतच आहे आणि आता त्या सबमिटच्या बटनवर मी क्लिक करणार आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर बघा ही संमतीपत्र आता भरून घेतलेलं आहे. खाली तिथे स्थळ टाकल्यानंतर आणि दिनांक टाकल्यानंतर ते सबमिट आपण करणार आहोत. तर बघा सर्व भरून झालेलं आहे. थोडं मिसमॅच वर दिसतच होतं, तरी पण आता आपण एकदा ट्राय करून बघणार आहोत. तर बघा सबमिटवर मी क्लिक करून घेतो. तर इथे बघा ही समस्या आलेली आहे. स्टुडंट नेम इन स्कूल रेकॉर्ड शुड बी सिमिलर टू दॅट नेम ऑफ आधार. म्हणजे आधार आणि स्कूल रेकॉर्डचं जे नाव आहे ते सिमिलर पाहिजे किंवा सारखं पाहिजे असं त्यांचं म्हणणं. ही समस्या येत आहे, बऱ्याच जणांना ही समस्या येत आहे. तर बघा आता यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यासाठी आपण लिस्ट ऑफ स्टुडंट मध्ये गेलो आणि ऍक्टिव्ह स्टुडंट मध्ये त्या विद्यार्थ्याला आपल्याला शोधायचा आहे कोणता विद्यार्थी आहे. तर त्या विद्यार्थ्याला मी शोधलेला आहे आणि त्याचा जो पेन नंबर आहे परमनंट एज्युकेशन नंबर तो मी कॉपी करून घेतलेला आहे. तर मित्रांनो एज्युकेशन परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर कॉपी करून मी आता जाणार आहोत जी नवीन टॅब आलेली आहे नेम अपडेटची, त्या टॅबवर आपण जाणार आहोत. त्या टॅबवर गेल्यानंतर तिथे तो क्रमांक जो आहे तो पेस्ट केला मी आणि तिथे सबमिट केलेला आहे. आता तिथे त्या विद्यार्थ्याचं नाव अपडेट करण्यासाठी आपल्याला सुविधा आहे. तर याचा सुद्धा ऑलरेडी आपण व्हिडिओ बघितलेला आहे. तर मित्रांनो बघा त्यामध्ये त्या नावामध्ये थोडं मिसमॅच होतं, तर मी अपडेट करून घेतलेलं आहे ते नाव. तिथे मेसेज आलेला आहे, त्याला कन्फर्म करून घेतो आणि बघा स्टुडंट नेम अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याचं नाव जे मिसमॅच दिसत होतं ते आता अपडेट करून घेतलेलं आहे. आता परत आपण अप्पर आयडी वर जाणार आहोत. तर अप्पर आयडी वर मी परत आलेलो आहोत. त्या विद्यार्थी जे आहे दुसरीची विद्यार्थिनी आहे एकाचा आपण जनरेट केलेला आहे, एकाची समस्या येत आहे. तर बघा परत आता जनरेट वर जातो मी. जनरेट वर गेल्यानंतर वर जे जनरेट अप्पर आयडीच्या खाली आधारची माहिती आहे ते आता जवळपास सारखी दिसत आहे. आता मी परत त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं तिथे माहिती भरून घेतो संमतीपत्रामध्ये, आधार क्रमांक वगैरे सर्व टाकून घेतो आणि परत एकदा सबमिट करून बघतो. जर सबमिट झालं मित्रांनो, सबमिट झाल्यानंतर जर अपर आयडी जनरेट होईल कदाचित, कारण तिथे नावामध्ये मिसमॅच होतं आणि आपण ते दुरुस्ती केलेली आहे. तर बघा या विद्यार्थ्यांच्या पालकाची संपूर्ण माहिती मी संमतीपत्राची भरून घेत आहे, डेट मी टाकून घेणार आहे आणि आता खाली सबमिटवर मी क्लिक करून घेणार आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा कन्फर्मेशन आलेलं आहे, याला कन्फर्म करून घ्यायचं आहे आणि बघा मित्रांनो अपर आयडी सक्सेसफुली जनरेटेड आलेला आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम होता तो आपण सॉल्व्ह करून इथे अपर आयडी जी आहे ते जनरेट केलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला ही जर समस्या येत असेल तर आपल्याला अशा पद्धतीने तिथे जे नाव वगैरे ते अपडेट करून घ्यायचं आहे. तर अगदी सहजपणे ते नाव अपडेट होणार आहे. तर मित्रांनो आपल्याला जर अशी समस्या येत असेल तर आपल्याला काय करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आपण बघितली आहे. आणि यामध्ये पुन्हा मित्रांनो कोणत्या विद्यार्थ्याचा आपल्याला आपल्या HM लॉगिन वरून अपार आयडी जे आहे ते जनरेट होणारच नाही त्याची सुद्धा माहिती आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. काही विद्यार्थी अशी असणार आहे की ज्यांचा आपल्याला अपार आयडी काढताच येणार नाही आहे किंवा ती समस्याच तशी असणार आहे. तर ती कोणती समस्या असणार आहे आणि काय असणार आहे याची माहिती लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ झालेला असता त्यामुळे तर मित्रांनो आपल्याला ही जर समस्या येत असेल, आपल्याकडे जर नावामध्ये थोडंफार जर चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस करून आपल्याला अगदी सहजपणे आपली अपार आयडी विद्यार्थ्याची जनरेट करता येणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ नवीन अपडेट शिक्षण विभागाच्या जाणून घेण्यासाठी माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.